दिनांक 24 सप्टेंबरला क्रीडा संकुल चांदूर बाजार येथे झालेल्या तालुकास्तरीय 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करीत जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत झेप घेतलेली आहे. यामध्ये 100 मीटर धावणे मुलांच्या गटातून प्रतीक शेंद्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर 800 मीटर धावणे मुलांच्या गटातून रुपेश देशमुख यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 1500 मीटर धावणे या गटातून दुर्गेश कालुराम उमरझरे द्वितीय क्रमांक व 3000 मीटर धावणे या गटातून सम्यक नवले याने देखील द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 5 किलोमीटर चालणे या गटातून ओम गजानन दांडगे यांनी प्रथम क्रमांक घेतलेला आहे. 19 वर्षाखालील मुलींच्या गटातून 100 मीटर रिलेमध्ये कुमारी राणी गुणवंत बारसकर, वैष्णवी शिवा जाधव, पूर्वी विनोद नाईक, श्रावणी विनोदराव सोळंके यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 200 मीटर धावणे या स्पर्धेत कुमारी राणी गुणवंत बारसकर प्रथम क्रमांक, तर मालती किशोर तोटे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 800 मीटर धावणे या प्रकारात कुमारी राणी गुणवंत बारसकर प्रथम क्रमांक, तर पूर्वी विनोद नाईक द्वितीय क्रमांक, तसेच 3 किलोमीटर चालणे या प्रकारात वैष्णवी शिवा जाधव या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक घेतलेला आहे. या यशाकरिता संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्कर दादा, सचिव विजयराव टोंपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामटेके व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. मैदानी स्पर्धेकरिता महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री मुन्ना मावस्कर व वृषा ठाकरे यांचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जनमत लाईव्ह न्यूज करिता मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजारहून.